पहिल्यांदा दूध तापायला ठेवते. दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतले. एक दोन शिटा देऊन घ्यायच्या, म्हणजे थोडंसं अर्धवट शिजवायचं, अर्धवट नंतर शिजवायचं. कुकर आणि दूध तापेपर्यंत ही मेथीची भाजी स्वच्छ निवडून 2 वेळा पाण्यानं धुवून घेते. आता फक्त झाले 2, गॅस बंद करायचा. दूध पण तापले. मेथीची भाजी निवडून झाली आहे. आता काय करते, बारीक चिरून पाण्यात घालून सोडते. आता मेथीची भाजी धुवून निवडून स्वच्छ घातला. एक कांदा चिरला, 4 मिरच्या, लसूण, कोथिंबीर. आता काय करायचं, लसूण आणि मिरच्या चेचून घालायची. म्हणजे लाल तिखट पण घालायचं आणि हिरवी मिरची पण घालायची, टेस्ट छान येते. तोपर्यंत तेल तापायला ठेवायचं. तेलाचा वापर थोडा कमी करायचा. तेल गरम होईपर्यंत इकडे बघूया बटाटा शिजला असतो. वाफ जाऊ दे, शिजला आहे. तेल गरम होईपर्यंत हे चेचून घे. थोडीशी कोथिंबीर ह्यात घालायची, म्हणजे असं साधारण हिरवा कलर येतो आणि टेस्ट पण. मोहरी, तेलात 4 मिरच्या टाकायच्या. छान कांदा चांगला भाजला गेला आहे. जिंजर गार्लिक पेस्ट वापरली जाते, पण आता फ्रेश केलेला टेस्ट वेगळी होते. एका साईडला आता एक मसाला घालायचा. मीठ, किचन किंग मसाला आणि जिरा पावडर. मी याला धने पावडर घातलेली नाही. एक चमचा लाल तिखट. ते वाफेवर शिजेपर्यंत हे गार झालं आहे, काढून घ्यायचं. आता इथं मेथीची भाजी शिजायला लागली, थोडीशी शिजू दे. तोपर्यंत हे 2 बटाटे काढले तुम्ही. तर बटाटे काय करायचे, चेचून घ्यायचे. अर्धे शिजलेले असतात नाही, अर्धेसे चेचून घातले. गरम पण असतं आणि चेचून घेतलं तर टेस्ट वेगळी येते. थोडंसं सुकं खोबरं घालायचं, ओलं नाही घालायचं.
खलबत्त्यात चेचून घातला तर एक प्रकारची टेस्ट वेगळी होते. आता पाणी चांगलं आटू द्यायचं, म्हणजे आता निम्मा बटाटा पण शिजलेला होता, निम्मी मेथी पण शिजली, त्याला दोन्ही एकदम बॉईल करत ठेवलं, मिक्स चांगलं होते. आता हे होते चांगलं शिजू दे. त्याला खलबत्त्याची एक वेगळी टेस्ट येते, म्हणून फ्रेश वाटून केलेलं कधी पण चांगलं. माझा ऑलरेडी तेलाचा वापर कमी असतो म्हणून मी असं काहीतरी डिफरंट. आता ह्याच्यावर भाकरी करणार. भाकरी करण्यासाठी म्हणजे काय होतं आहे, इकडं भाकरी पण होते, हे पण बघायचं होतं. ह्याला झाकण ठेवायचं नाही, झाकण ठेवलं की कलर बदलतो. थोडंसं झालं की बंद करायचं. भाजी झाली. आता गॅस बंद करून घ्यायचा. इकडे तवा टाकायला नाही. आता काय करते, गरम असतं नाही थोडंसं गरम हात भाजतो. आलू मेथी खाण्यासाठी तयार आहे. माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. मस्त झाली. चपाती केली तर चालते, भाकरी केली तर चालते. आम्ही भाकरी करतो. ज्वारीची भाकरी आणि मेथी आलूची भाजी. सुपर कॉम्बिनेशन. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.